नमस्कार मित्रांनो. आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. पहा मित्रांनो, आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये जे काही मराठीच्या शब्दसंग्रहावर आधारित जे प्रश्न विचारले होते त्या सर्व प्रश्नांचं आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत. डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. हे प्रश्न पाहत असताना, हे प्रश्न सोडवत असताना, त्यावरती चर्चा करत असताना आपल्या एक गोष्ट निश्चितच लक्षात येईल की आपण जो काही मराठीचा शब्दसंग्रह अभ्यासला होता आपल्या लेक्चर सिरीजमध्ये, त्याचं किती इझिली आपल्याला म्हणजे त्याचं आपल्याला परीक्षेत किती रिफ्लेक्शन पाहायला मिळते हे लक्षात येईल. तसंच आपण ते प्रश्न किती इझिली डील करू शकत होतो, टॅकल करू शकत होतो, हे पण आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. आणि कमी वेळात आपल्याला हे सगळ्या गोष्टी डील करता येतात अर्थातच. त्यामुळे आपल्या मराठी शब्दसंग्रहामध्ये आपण जे काही व्युत्पत्तीच्या आधारे असेल, वेगळ्या उदाहरणांच्या आधारे असेल किंवा वेगळ्या ट्रिकच्या माध्यमातून जे काही आपण अभ्यास केला असेल, त्याचा आपल्याला निश्चितच परीक्षेत आपल्याला फायदा झालेला दिसतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आता या प्रश्नांच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, आपल्या सर्व शब्दसंग्रहाची एक प्रकारे रिव्हिजनच करणार आहोत. प्रश्न सोबतच प्रश्नाच्या आजूबाजूचा डेटा आपण अभ्यासणार आहोत. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी रिपीट होतील, पण रिपीट झाल्या तरी काय हरकत नाही. आपल्या त्या पक्क्या होतील, त्यावरती आपली चांगली कमांड येईल. ठीक आहे. आपण ह्या सर्व शब्दसंग्रहावरती एक प्रकारे मजबूत पकड आपली मिळेल. सगळ्यात महत्वाचं, जे काही अननोन क्वेश्चन येतात, आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन्स येतात, किंवा आपल्या टप्प्याच्या बाहेरचे जे काही प्रश्न येतात, ते सर्व प्रश्न आपण इझिली डील करू शकतो, टॅकल करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व प्रश्नांची चर्चा करायची आहे. सुरुवात करूयात आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 मधील मराठी शब्दसंग्रहाच्या प्रश्नांची. ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न होता समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवायला लावल्या होत्या. पहिलाच शब्द होता कुरग. आपण लेक्चर्स मध्ये आपल्याला आठवत असेल की आपण कुरग, कुरंग आणि सारंग हे शब्द दिले होते. आपण पाहिलं होतं की काळवीट, काळवीट हा जो हरणाचाच एक प्रजाती आहे, काळवीट हे आपण पाहिलं होतं. काळवीट कसं आहे, नावावरूनच लक्षात येतं की ते काळं आहे. आणि त्यावरूनच आपण लक्षात ठेवला होता सारंग हा शब्द, जे सावळ्या रंगाचा आहे, काळ्या रंगाचं जे आहे, तो सारंग, काळवीट म्हणजेच काय, हरिण, असं आपण पाहिलं होतं. म्हणजे सारंग हा शब्द कशाला समानार्थी शब्द आहे, तर हरिणाला समानार्थी शब्द आहे, हे आपण पाहिलं होतं. सोबतच सावळ्या रंगाचा कोण असतो, हत्ती, हत्तीचा रंग सुद्धा सुद्धा काळा असतो. त्यामुळे सारंग म्हणजे हत्ती, हे सुद्धा आपण पाहिलं होतं. आले लक्षामध्ये, सारंग म्हणजे हरिण हे आपण लक्षात ठेवलं होतं. त्यावरूनच सारंगवरून कुरंग आणि कुरग म्हणजेच काय, हरिण, हे आपण लक्षात ठेवलं होतं. आले लक्षामध्ये, अशा प्रकारे कुरग म्हणजे हरिण, हरणाला हे समानार्थी शब्द आहे. एला 4 एकच जोडी आहे, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येते. ठीक आहे. तरी आता पुढच्या शब्दांवरती आपण चर्चा करूयात. आपल्या लक्षात येईल बघा, आपण ख आणि खग असे दोन शब्द पाहिले होते. बरोबर. आपण पाहिलं होतं ख म्हणजे काय, आकाश. बरोबर. जसं की खगोल ह्या शब्दामध्ये, खगोलशास्त्रात आपण पाहतो खगोल म्हणजे आकाशाचा एक प्रकारे गोल आपल्याला पाहायला मिळतो. खगोल म्हणजे ख म्हणजे आकाश, हे आपण पाहिलं होतं. आले लक्षामध्ये. आणि खग म्हणजे काय, जो ख मध्ये म्हणजेच आकाशामध्ये गमन करतो, तो खग म्हणजे कोण, पक्षी. पक्षी आकाशात गमन करतात ना. आले लक्षामध्ये. मग खग वरून आपण विहंग आणि विहंगम लक्षात ठेवलं होतं. विह म्हणजे आकाश, विहंग म्हणजे आकाश, आणि आकाशामध्ये जो गमन करतो विहंग म्हणजे पक्षी, हे सुद्धा आपण पाहिलं होतं. विहंग किंवा विहंगम म्हणजे पक्षी, हे आपण पाहिलं होतं. आले लक्षात. पुन्हा एकदा सांगतो, ख म्हणजे आकाश आणि खग म्हणजे काय, पक्षी, जे आकाशात गमन करतात, म्हणजेच ख मध्ये गमन करतात, ते खग म्हणजे कोण, पक्षी. विहम म्हणजे आकाश, आणि विहंगम किंवा विहग म्हणजे कोण, पक्षी, हे आपण पाहिलं होतं. आले लक्षात. अशा प्रकारे खग म्हणजे पक्षी, बघा, खग म्हणजे पक्षी म्हणजेच कोण, विहंग. आले लक्षामध्ये. आता बघा, आपण पाहिलं होतं तुरग आणि तुरंगम हे दोन शब्द पाहिले होते, ज्याची चाल तुरु तुरु आहे. तुरु तुरु चाल आहे म्हणजे काय, वेगाची चाल आहे, वेगाने चालतो. तुरु तुरु चालतो म्हणजे वेगाने पळतो. वेगाने कोण पळतो, तर घोडा पळतो, हे आपण पाहिलं होतं. आले लक्षात. त्यावरूनच तुरु तुरु गमन करणारा तो तुरग किंवा तुरंगम म्हणजे कोण, घोडा, हे आपण पाहिलं होतं. आले लक्षामध्ये. घोडा म्हणजे आपण अश्वपती हा शब्द ऐकला असेल. अश्वपती हा शब्द आपण शिवाजी महाराजांच्या संदर्भाने ऐकला असेल. हे आपण लेक्चरमध्ये ऑलरेडी चर्चा केलेली आहे. अश्वांचा प्रमुख तो अश्वपती, राजा शिवछत्रपती. आले लक्षामध्ये. अश्वपती, अश्व म्हणजे घोडा, हे आपण पाहिलं होतं. आले लक्षात. तुरग आणि तुरंगम म्हणजे घोडा, हे पण पाहिलं होतं. इथं आपल्याला तोच प्रश्न लिहिलेला. बघा, पुढे पाहूयात. हा, वारू आणि वाजी. आपल्या लक्षात. आपण एक थोडं सार्कास्टिकली लक्षात ठेवायचं, हैर घोडा हैर वारू. हा, है म्हणजे बघा, ते इंदुरीकर महाराजांच्या एका कीर्तनामध्ये आहे असं काहीतरी, सार्कास्टिकली थोडं विनोदा अंगाने असं, है रे, असं काहीतरी बोललेलं आहे. ठीक आहे, चालेल, तो चर्चेचा भाग नाही, पण तुम्ही असं थोडं
गमती गमतीमध्ये विनोदाने लक्षात ठेवा, हय रे घोडा, हय रे वारू, असं लक्षात ठेवा. मग तुम्हाला लक्षात येईल की हय म्हणजेच घोडा, हय म्हणजेच वारू, घोडा हा वारूला समानार्थी शब्द आहे. आणि मग त्यावरून आपल्याला हे उत्तर देता येत होतं, वारू म्हणजे कोण? तुरग. आपण आत्ताच पाहिले, तुरु तुरु गमन करतो तो, वेगाने गमन करतो तो घोडा. तुरग म्हणजे घोडा, तुरंगम म्हणजे घोडा, म्हणजेच वारू. बरोबर. लेक्चर्स मध्ये आपण पाहिलं होतं बघा, मही. बरोबर. मही आणि महिपाल हे दोन शब्द पाहिले होते, किंवा महिपती हा पण शब्द पाहिला होता. जसं की राष्ट्राचा प्रमुख तो राष्ट्रपती, पती म्हणजे प्रमुख, तसंच महीचा प्रमुख तो महिपती म्हणजेच कोण? राजा. हे आपण पाहिलं होतं. राजा हा महीचा प्रमुख असतो, महीचा म्हणजेच पृथ्वीचा प्रमुख असतो. म्हणून राजाला काय म्हटलं गेलेलं आहे? महिपती म्हटलं गेलेलं आहे. आले लक्षात? मही म्हणजे पृथ्वी, आणि पृथ्वीचा पालन करता तो महिपाल म्हणजेच राजा. आले लक्षामध्ये? मही हा शब्द पृथ्वी या शब्दाला समानार्थी शब्द आहे. मग तुम्ही म्हणसाल मही या शब्दाला पृथ्वी हा शब्द इथे दिसत नाही कुठे? मग अवनी हा शब्द पण पृथ्वी या शब्दाला समानार्थी शब्द आहे, हे आपण ऑलरेडी पाहिलं होतं. लेक्चर्स मध्ये आपण एक गाणं तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं. बरोबर. मराठीतलं एक प्रसिद्ध गाणं, हृदयी वसंत फुलताना. हे तुम्ही कधी गुगल करा किंवा युट्यूबला सर्च करा. तुम्ही ऐकलं असेल निश्चितच, हृदयी वसंत फुलताना हे गाणं. लेक्चर्स मध्ये आपण हे ऑलरेडी सांगितलं होतं. त्या गाण्यातली एक ओळ तुम्हाला निश्चित आठवली पाहिजे, अवघी अवनी सजली धुंद मोहरली. तुम्ही ते गाणं ऐकून बघा, तिच्यात तुम्हाला अवनी हा शब्द पाहायला मिळेल. आले लक्षात? आणि त्यावेळेस आपण सांगितलं होतं की अवनी सजली म्हणजे कोण सजलेली आहे? तर पृथ्वी सजलेली आहे, ती सजली आहे, ती धुंद मोहरलेली आहे. यावरून अवनी म्हणजे पृथ्वी हे आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. आणि सहजपणे मग आपल्याला ते जोड्या लावायला जोडी जोडत होती. अवनी म्हणजेच कोण? मही म्हणजेच पृथ्वी. आले लक्षामध्ये? अशा प्रकारे पहा मित्रांनो, शब्दची उत्पत्ती जर आपण समजून घेतली तर शब्द सहजपणे लक्षात राहतो. चालेल. पुढे बघा, एक म्हणीचा अर्थ दिला होता आणि त्यावरून समानार्थी म्हणी ओळखायला सांगितल्या होत्या. बघा, एका माणसाने नीच कर्म केले, त्याबद्दल येणारे संकट तो सहन करील, पण केल्या कर्माबद्दल त्याची घुसमट होईल. या अर्थानुसार म्हणीचा अर्थ ओळखायला सांगितला होता. आता इथे कीवर्ड होता घुसमट होणे. म्हणजे पहिल्यांदा ठीक आहे, एखादं संकट आलंय तो सहन करील, पण नंतर त्याची मात्र मनातल्या मनात घुसमट होते. बरोबर. कारण चुकीचं गोष्ट केलेली आहे, चुकीचं कर्म केलेलं आहे त्यामुळे. मग बघा, चोराला चावला विंचू, चोर करीना हो केचू. आता बघा, उदाहरणार्थ एखादा चोर चोरी करायला गेला, चोरी करताना अंधारात त्यांनी चोरी केली, चोरी करत असतानाच त्याला विंचू चावला. आता विंचू चावल्यामुळे त्याला हू चू करावं लागेल, कारण त्रास होईल ना. विंचू चावलाय म्हणलं, विंचू असं काय साधा चावत नसतो, तर विंचू चावल्यावर त्रास खूप होतो. मग त्यांनी जर आवाज केला, आवाज केल्यावरती लोक जागी होतील आणि त्याला पकडतील. बरोबर. त्यामुळे तो ते सहन करतोय. बरोबर. चोर विंचू चावला तरी तो काय करतोय? हू चू अजिबात करत नाही, तो शांत बसून राहिलेला आहे गपचूप. आलं लक्षात? म्हणजे तो एक प्रकारे संकट सहन करतोय. पण त्याला घुसमट होणारच आहे ना, त्रास आतल्या आत होणारच आहे ना. त्यामुळे ही म्हण त्या कंटेक्स्ट मध्ये परफेक्ट बसते. बरोबर. आता बघा, पर्याय फ्रेम करताना फक्त ए बरोबर आणि एसी बरोबर असे पर्याय दिलेले आहेत. त्यामुळे जीव टांगलीला लागणे. आता जीव टांगणीला लागणे म्हणजे काळजी वाटणे. बरोबर. त्यामुळे हा येत नाही इथे. चोराच्या मनात चांदणे, तर ही पण येते. सी पण बरोबर. आता बऱ्याच जणांनी फक्त ए बरोबर दिला असेल, पण सी मध्ये कन्फ्युज झाले असतील, पण सी पण इथं कसा काय येतो आपण पाहूयात. बरोबर. बघा, चोर करीना हो की चूक, का करत नाही? तर त्याला त्याची घुसमट होते. पण हो की चूक केलं तर त्याला पकडला जाईल अशी त्याला भीती राहणार आहे ना. त्यामुळे ही मन बसते, चोराला चावला विंचू, चोर करीना हो की चूक. आता चोराच्या मनात चांदणे. आता जर चांदण्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला चोरी करताना कोणी पाहिलं तर नाही ना, अशी भीती चोराला राहते. बरोबर. म्हणजे त्याच्या मनात ती घुसमट असतेच ना, नाही बाबा आपल्याला कोणीतरी पाहिलं असेल, मग आपण आता पकडलो जाऊ. म्हणजे ती घुसमट त्याच्या मनात येणारच आहे ना. मग हा कीवर्ड जो होता ना घुसमटीचा, त्यावरून आपल्याला उत्तर देता येतं ते ए आणि सी बरोबर. बघा, कधी पण म्हणींच्या असे ज्यावेळेस प्रश्न फ्रेम केले जातात, अर्थ दिला जातो आणि आपल्याला त्या कंटेक्स्टमध्ये कोणती म्हण बसते समर्पकपणे, ते जर ओळखायचं असेल ना, तर तुम्ही जो काय अर्थ दिलाय त्यातले कीवर्ड शोधत चला आणि त्यावरून प्रश्न, म्हणी ज्या आहेत त्या म्हणींना प्रश्न विचारत चला. तो हो की चुका करणार नाही, तर त्याच्या मनात घुसमट तो सहन करतोय किंवा घुसमट चालू आहे, कारण आपण पकडलो जाईल. ही चांदणे, का चांदणे चोराच्या मनात आहे, हा प्रश्न जर विचारला तर आपल्याला उत्तर देता येतात. आले लक्षात? एसी बरोबर बी चूक, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा,
अहि ह्या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? आता आपण पाहिलं होतं ज्यावेळेस अलंकाराचा अभ्यास करत होतो त्यावेळेस आपण सांगितलं होतं की अलंकाराची जी काही उदाहरणं आहेत ती काळजीपूर्वक अभ्यासत चला, कारण त्यातल्या बरेचसे शब्द समानार्थी म्हणून येतात. तर आपण अर्थांतरन्यास अलंकार अभ्यासताना एक शब्द पाहिला होता. अर्थातच अहि हा शब्द आपण समानार्थी शब्दांचा अभ्यास करताना सुद्धा पाहिला होता निश्चितच. पण आपण त्यावेळेस संदर्भ अलंकाराचा पण दिला होता त्यावेळेस, आले लक्षामध्ये? मग इथे बघा, बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल, श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ. हा अर्थांतरन्यास अलंकाराचं उदाहरण आहे. मग ह्या उदाहरणात आपण पाहिलं होतं खल म्हणजे कोण, जो दुष्ट व्यक्ती आहे त्याला खल म्हटलं जातं. जसं की आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं बोधवाक्य काय आहे? सदरक्षणाय खल निग्रहणाय. सदरक्षणाय म्हणजे चांगल्यांचं रक्षण करायचं, सद म्हणजे चांगला, आणि खल निग्रहणाय, खल म्हणजे वाईट, दुष्टांचा नाश करायचा अशा अर्थाने. खल म्हणजे दुष्ट, हे आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. किंवा आपण पाहिलं होतं खलनायक. खलनायक पाहिला होता आपण, असा नायक जो खल आहे म्हणजे दुष्ट आहे. बरोबर आहे. मूवीमध्ये आपण व्हिलन पाहतो त्याला आपण खलनायक म्हणतो. खल म्हणजे दुष्ट, हे आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. मग बोध खलास न रुचे, एखाद्या दुष्ट व्यक्तीला आपण किती बोधपर सांगितलं, किती चांगला सल्ला दिला तरी तो त्याला आवडणार नाही. जसं की एखाद्या अहिमुखी दूध दिलं. अहि म्हणजे काय? साप. सापाच्या तोंडात आपण दूध दिलं तर त्याचं रूपांतर गरल म्हणजे विषातच होणार आहे. आपण म्हणतो ना एखाद्याला, काय गरळ ओकतोयस, म्हणजे विखारी बोलतोय, विषासारखं बोलतोयस, असं आपण एखाद्याला म्हणतो. मग गरल म्हणजे काय? विष. आले लक्षात? मग अहिमुखी दुग्ध होय गरल, जे सापाच्या तोंडात दूध काय होणार आहे? विषाचं रूपांतर होणार आहे. त्याचप्रमाणे एखाद्या दुष्ट व्यक्तीला किती सल्ला दिला तरी त्याला तो आवडणार आहे का? नाही आवडणार, असा त्याचा अर्थ. अहि म्हणजे साप, असं आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं त्यावेळेस. जसं की श्वानपुच्छ, श्वान म्हणजे कुत्रा, कुत्र्याचं शेपूट जे आहे ते नलिकेत घातलं तरी ते सरळ होत नाही. तसंच एखाद्या दुष्ट व्यक्तीमध्ये किती आपण सल्ला दिला चांगला तरी त्याला तो रुचणार नाही. जसं की सापाच्या तोंडामध्ये आपण किती दूध पाजलं सापाला तरी तो विषातच त्याचं रूपांतर होणार आहे, असा त्याचा अर्थ. मग अहि म्हणजे काय? साप, हे आपण लक्षात ठेवायला सांगितलं. आता बघा, अहि म्हणजे साप, त्यालाच समानार्थी शब्द भुजंग आहे, आपण पाहिलं होतं. बघा, भुजंग म्हणजे साप. आता बघा, भुजा. भुजा म्हणजे काय? हात, बाहू. हातासारखा लांब असतो ना साप, बरोबर, आणि हातासारखा असा गोलाकार असतो सापाचा आकार. हे सापाचं अंग हे भुजासारखं असते म्हणून त्याला भुजंग म्हटलेलं आहे. आले लक्षामध्ये? अहि म्हणजे साप, म्हणजेच भुजंग. आता दुसरा एक शब्द आपण पाहिला होता, अहि आणि नकुल. महाभारतातला नकुल सहदेव, त्यातला नकुल. नकुल या शब्दाचा अर्थ होतो, बघा आपण पाहिलं असेल, मुंगूस. मुंगूस आणि सापाचं युद्ध आपल्याला माहिती आहे, किंवा त्यांच्यातलं शत्रुत्व आपल्याला माहिती आहे. मुंगूस आणि सापामध्ये शत्रुत्व असतंय, आपण पाहिलेलं आहे. बरोबर. मग नकुल म्हणजे मुंगूस आणि अहि म्हणजे साप. आले लक्षात? मग साप आणि मुंगूस या अर्थाने अहि नकुल अशी नावाची एक कविता आहे, तुम्ही नक्की गुगल करा, गुगलवरती तुम्हाला ती पाहायला मिळेल. अहि नकुल नावाची एक कविता मिळेल पाहायला. ठीक आहे, आले लक्षात? अहि म्हणजे साप आणि नकुल म्हणजे कोण? मुंगूस. काही लक्षामध्ये? बघा, पृथ्वीला समानार्थी शब्द विचारलेला आहे. आपण पृथ्वीचे सगळे समानार्थी शब्द पाहिले होते. त्यात त्यात मगाशीच आपण मही हा पाहिलेला आहे, लेक्चर्स मध्ये पण अर्थात पाहिला होता, डिटेलमध्ये त्याची चर्चा केली होती. पृथ्वी म्हणजे मही का म्हणायचं, कसं लक्षात ठेवायचं ते पण पाहिलं होतं. पृथ्वीलाच क्षमा असं पण म्हटलं जातं. आता बघा, आपण एका शब्दाचे अनेक अर्थ अभ्यासत असताना पण पाहिलं होतं की क्षमा या शब्दाला अनेक अर्थ आहे. क्षमा म्हणजे माफी, बरोबर. उदाहरणार्थ आपण एखाद्याला क्षमा करतो म्हणजे माफ करतो, बरोबर. आणि क्षमा म्हणजे पृथ्वी, असं पण आपण पाहिलं होतं. समानार्थी शब्दांचा अभ्यास करताना पण पृथ्वी म्हणजे क्षमा, हे आपण पाहिलं होतं. ठीक आहे. तर का म्हणायचं पृथ्वीला क्षमा? बघा, एक शब्द आहे, क्षम या शब्दावरून क्षमा हा शब्द. क्षम हा पुल्लिंगी शब्द आहे आणि क्षमा हा स्त्रीलिंगी शब्द आहे. आले लक्षात? आता आपण सक्षम आणि अक्षम हे दोन शब्द ऐकले असतील, त्याच्यात क्षम हा शब्द येतो बघा. एखादी गोष्ट सस्टेन करण्यास, टोलरेट करण्यास एखादा व्यक्ती ज्यावेळेस सक्षम असतो किंवा तो टोलरेट करू शकतो त्यावेळेस त्याला आपण सक्षम म्हणतो. उदाहरणार्थ एखादं कार्य खूप अवघड असते, पण ते कार्य करण्या इतपत माझ्यात ताकद आहे म्हणजे मी सक्षम आहे. बरोबर. म्हणजे मी त्या त्या कार्य करताना ज्या काही अडचणी येणार आहेत त्या मी सहन करणार आहे, म्हणून मी सक्षम आहे. आणि ते कार्य करताना ज्या काही अडचणी येणाऱ्या जर मी सहन करू शकत नसेल तर मी अक्षम आहे, असा त्याचा अर्थ होतो.
मग शम ह्या शब्दाचा अर्थ काय होतो थोडक्यात? सहन करणे असा त्याचा अर्थ होतो. बरोबर. मग पृथ्वीला क्षमा का म्हटलेलं आहे? ती खूप काही सहन करते ना. आता पृथ्वीचं जे काही आपण एक्सप्लॉयटेशन चालवलेलं आहे, म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जे काही साधन संपत्ती असेल किंवा भूपृष्ठावरती जी काही साधन संपत्ती असेल, त्याचं आपण एक्सप्लॉयटेशन चाललेलं आहे. खूप सारी हानी आपण चालवलेली आहे. एक प्रकारे पृथ्वी खूप काही सहन करते, म्हणून पृथ्वीला क्षमा म्हणतात, हे आपण पाहिलं होतं. आले लक्षामध्ये? पृथ्वी म्हणजे क्षमा. आपण पाहिलं होतं बघा, काय? किंवा अहन म्हणजेच दिवस. कसं लक्षात ठेवायचं? तर आपण एक शब्द पाहिला होता, सप्ताह. सप्ताहचा विग्रह येतो सप्त अधिक अह. सप्त म्हणजे सात आणि अह म्हणजे दिवस. 7 दिवसांच्या समूहाला सप्ताह म्हणतो आपण. इंग्लिशमध्ये ज्याला आपण वीक म्हणतो. आले लक्षामध्ये? 7 दिवसांचा जो समूह आहे त्याला सप्ताह म्हटलेलं आहे. सप्ताहवरून अह म्हणजे दिवस हे आपल्याला सहज लक्षात राहते. आलं लक्षात? किंवा अहन म्हणजे दिवस हे असं आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. दिवस या शब्दाला सांगणारे शब्द अहन. आले लक्षात? आपण पाहिलं होतं बघा. बघा, अनल अनल आणि अनिल असे दोन शब्द आपण तुलनात्मक पद्धतीने लक्षात ठेवायला सांगितले होते. अनिल शब्दाचा आपण विस्तृत चर्चा केली होती. आता वेळ जाईल, आपण परत चर्चा करणार नाही. लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी ती चर्चा केलेली आहे. पण तुलनात्मक पद्धतीने मात्र आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं की अनल म्हणजे अग्नी किंवा आग असं आपण ज्याला म्हणतो, आणि अनिल म्हणजे वारा असं आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं, हवा. आल्या लक्षात? आपण एवढं पण सांगितलं होतं की अनिल नावाच्या मित्राला तुम्ही वारा किंवा हवा असं म्हणायचं, हव्यासारखं आहे असं म्हणायचं. अनल पण काही मुलांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. अनल म्हणजे अग्नी, आग, आणि अनिल म्हणजे वारा, हवा, हे आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. त्याचप्रमाणे आपण पावक आणि पादप हे शब्द पण लक्षात ठेवायला सांगितले होते. बरोबर. मग पावक म्हणजे अग्नी, आग, आणि पादप म्हणजे झाड असं आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. पादप ह्या शब्दाची आपण डिटेल सविस्तर व्युत्पत्ती पाहिली होती. पादप शब्द कसा तयार झालेला आहे किंवा मग झाडाला पादप का म्हणायचं हे पण पाहिलं होतं. पण तुलनात्मक पद्धतीने लक्षात ठेवायला सांगितलं होतं. पावक म्हणजे अग्नी, आग, आणि पादप म्हणजे झाड. मग इथे त्या प्रश्नात दोन्ही बघा, हे प्रश्नात आपल्याला तेच विचारलेलं आहे. हा, पावक म्हणजे काय? अनल. अनल म्हणजे अग्नी, पावक म्हणजे अग्नी. आलंय लक्षामध्ये? पुन्हा एकदा सांगतो. अनल, पावक म्हणजे अग्नी, आणि अनिल, अनिल म्हणजे वारा, आणि पादप म्हणजे झाड. हे आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. बघा, समानार्थी वाक्प्रचारांच्या योग्य जोड्या जुळायला आपल्याला सांगितल्या होत्या. तर बघा, इंगा जिरवणे. बरोबर, आपण पाहिलं होतं व्युत्पत्ती इंगा या शब्दाची. इंगा म्हणजे काय? आपण पाहिलं होतं की जे चर्मकारांकडे चामडं मऊ करण्याचं जे हत्यार असतं, चामडे मऊ करण्याचं जे हत्यार असतं, त्याला इंगा म्हणतात, हे आपण पाहिलं होतं. मग म्हणजेच इंग्याच्या साह्याने चामडं मऊ केलं जातं. म्हणजे कठीण टणक असणाऱ्या चामड्याला आपण एक प्रकारे इंगा दाखवल्याशिवाय ते मऊ होत नाही. तसंच एखाद्या व्यक्तीचा गर्व नाहीसा करायचा असेल ना, त्याचा अहंकार, त्यातला अहंभाव, किंवा आपण त्याला स्पष्टपणे माझा असं म्हणतो, एखाद्याचा माज नष्ट करायचा आहे, गर्व नष्ट करायचा आहे, अहंकार नष्ट करायचा आहे म्हणल्यावरती आपण त्याला काहीतरी धडा शिकवतो. बरोबर. म्हणजेच त्याचा गर्व नाहीसा होतो. म्हणजे एक प्रकारे आपण त्याला इंगा दाखवतो ना. जसं की इंग्याच्या साह्याने चामडं मऊ केलं जातं, तसंच एखाद्या व्यक्तीला आपण नम्र बनवतोय, त्याचा गर्व नाहीसा करतोय, त्याला धडा शिकवतोय, म्हणजे त्याचा आपण एक प्रकारे इंगा जिरवतोय. इंगा जिरवणे म्हणजे गर्व नाहीसा करणे. आलंय लक्षामध्ये? हे सोपा वाक्प्रचार होता. बघा, कच्छपी लागणे. आपण पाहिलं होतं की कासोट्याला धरून जर एखाद्याच्या आपण गेलो त्याच्या पाठीमागं, उदाहरणार्थ एखादा नेता असतो, त्या नेत्याच्या कासोट्याला धरले म्हणजे कच्छपी, त्याच्या कच्छपी लागलोय आपण, आणि त्याच्या नेत्याच्या आपण पाठीमागे जातोय, म्हणजे त्या नेत्याचे आहारी गेलोय पूर्णतः आपण. तो नेता सांगेल तसं आपण ऐकतोय, असं आपण बोलतोय. बरोबर. आपण ही चर्चा केलेली ऑलरेडी, पुन्हा करतोय. एखाद्याच्या आहारी जाणं म्हणजे त्याच्या कच्छपी लागणं, नादी लागणं. एखादी गोष्ट असेल, एखादी व्यक्ती असेल, किंवा एखादा प्रकार काही असेल, एखादी गोष्ट त्याच्या आहारी ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याला कच्छपी लागणे असं म्हणतात. बघा, गंडांतर येणे. बघा, ज्योतिषशास्त्रामधला एक शब्द आहे गंडांतर. म्हणजे अचानक ज्यावेळेस किंवा एखादा अहितकारक मृत्यूचा समय वगैरे येतो, बरोबर, अवेळी अवेळी वगैरे, त्यावेळेस त्याला गंडांतर येणे असं म्हटलं जातं. त्यावरूनच अचानक एखादं संकट जर येत असेल,
त्यावेळेस पण त्याला मग काय म्हटलं गेलेलं आहे, गंडांतर येणे असं म्हटलं गेलेलं आहे. बरोबर, म्हणजेच काय, थोडक्यात आभाळ फाटणे. बरोबर, उदाहरणार्थ अशी कल्पना करू की आभाळ फाटलंय तर सगळं काही, सगळं जमिनीवर पडणार आहे, म्हणजे एक प्रकारे आपल्यावरती संकट येणार आहे. बरोबर, आभाळ फाटणे म्हणजे संकट येणे, म्हणजेच गंडांतर येणे. आले लक्षामध्ये. पेव फुटणे पण आपण सविस्तर चर्चा केली होती. आपण पाहिलं होतं की उदाहरणार्थ बघा, एखादी कणगी असते, कणगी किंवा कोठार असतं, म्हणजेच काय, जिथं धान्य साठवलं जातं ते. बरोबर, आता ती कणगी जर आपण फोडली तर भरभर भरभर सगळं धान्य बाहेर पडणार आहे ना. धान्य असं एकदम लहान कण असतात, त्यामुळे ते भरभर भरभर बाहेर येणार आहे. म्हणजे एखादा पेव फुटलाय तर सगळं धान्य भरभर बाहेर पडणार आहे. तसंच ज्यावेळेस एखादं, उदाहरणार्थ एखाद्या संकट प्रसंगी किंवा आपत्तीच्या प्रसंगी खूप साऱ्या अफवा पसरतात, भरभर बाहेर पडतात अफवा, म्हणजे अफवांचं एक प्रकारे पेव फुटतं. म्हणजे त्या गोष्टीचा सुकाळ होतो, म्हणजे खूप जास्त प्रमाणात त्या गोष्टी असतात. त्यावरूनच पेव फुटणे म्हणजे सुकाळ होणे, असा आपल्याला अर्थ देता येतो. आले लक्षामध्ये. वाघाचे कातडे पांघरणे, आता एखादा लांडगा आहे, त्या लांडग्याने वाघाचं कातडं पांघरले. आता लांडग्याने जरी वाघाचं कातडं पांघरले तरी तो वाघ थोडीच होणार आहे. म्हणजे लांडग्याने काय केलेले आहे, ढोंग केलेले आहे, एखाद्या गोष्टीचं सोंग घेतलंय, ढोंग केले. ढोंग केल्याने त्या गोष्टी खऱ्या ठरत नाहीत, असा त्याचा अर्थ. वाघाचे कातडे पांघरणे म्हणजे ढोंग करणे. वाटाण्याच्या अक्षता देणे म्हणजे काय? आता बघा कसं लक्षात ठेवायचं सांगतो. अक्षता कशाच्या असतात? तांदळाच्या असतात. बरोबर, ह्या तांदळाच्या अक्षता काय केल्या जातात? कुंकू ओलं केलं जातं, म्हणजे कुंकवात पाणी टाकलं जातं, कुंकू ओलं केलं जातं आणि तिच्यात तांदूळ टाकलं जातं, आणि ते जे काही मिश्रण आहे त्याचा टीका लावला जातो कपाळाला. तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यामध्ये किंवा लग्नामध्ये टीका लावता बघा, तिच्यात कुंकवामध्ये तांदळाच्या अक्षता मिक्स केल्या जातात आणि तो गंध आपल्या कपाळाला लावला जातो. म्हणजे एखाद्याला आपण ज्यावेळेस गंध लावतो, अक्षता लावतो, त्या तांदळाच्या असतात त्यावेळेस. परंतु जर हाच अक्षता जर वाटाण्याच्या असतील तर वाटाण्याच्या अक्षता कपाळावर राहतील का? नाही, ते वाटाणा घरगळून खाली येणार आहे. म्हणजे थोडक्यात काही एखाद्याला आपल्याला गंध लावायचाच नसतो, की त्याला आपल्याला स्पष्ट थोडक्यात नकार द्यायचा असतो, त्यावेळेस आपण त्याला वाटाण्याच्या अक्षता देणार आहे ना. आले का लक्षात? म्हणजे ज्यावेळेस नकार द्यायचा असतो त्यावेळेस वाटाण्याच्या अक्षता देणे हा वाक्प्रचार वापरला जातो. बघा, तोंडात तीळ न भिजणे. आता तीळ, तिळ हे एक धान्य आपल्याला माहिती आहे, किंवा त्याला आपण तेलबियाचा प्रकार आहे असं आपण म्हणतो. बरोबर, तिळाचा आकार किती लहान असतो, खूप लहान असतो, सूक्ष्म आकार असतो तिळाचा. बरोबर, मग हे तीळ जर तुम्ही तोंडात टाकलं तर ते लगेच भिजणार आहे ना, कारण भिजायला वेळ लागणार आहे का? अजिबात वेळ लागणार नाही. पण एखाद्याच्या तोंडात जर तीळ भिजतच नसेल तर थोडक्यात काय, तो तीळ लगेच बाहेर पडतोय तोंडातून, असा त्याचा अर्थ. कारण तो भिजत नाही, भिजण्याच्या अगोदरच तो तोंडाच्या बाहेर पडलाय तीळ, असा त्याचा अर्थ. तसंच मग एखादी गोष्ट मनात राहतच नाही, गुप्त गोष्ट, ती लगेच ज्यावेळेस प्रकट होत असेल, कोणती तरी गुप्त गोष्ट ज्यावेळेस प्रकट करत असेल, त्यावेळेस हा वाक्प्रचार वापरला जातो, तोंडात तीळ न भिजणे. आले लक्षामध्ये. तोंडात तीळ न भिजणे म्हणजे काय? कोणती तरी गुप्त गोष्ट प्रकट करणे, असा त्याचा अर्थ. धुऱ्यावर ठेवणे म्हणजे काय? आता बघा, धुरा या शब्दाचा आता लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, शब्दशः अर्थ धुरा या शब्दाचा काय होतो, त्याची सविस्तर व्युत्पत्ती आय एम नॉट शुअर, बट तुम्ही अशी लक्षात ठेवू शकता की धुरा म्हणजे, शब्दशः अर्थ धुराचा अर्थ होतो जो शेताचा बांध असतो त्याला धुरा म्हटलं जातं, किंवा जे गावची जी बॉर्डर असते, सीमा असते गावाची, एखाद्या गावची सीमा, त्याला पण धुरा म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीला जर गावच्या सीमेवरती ठेवलेलं आहे म्हणजे त्याला आपण एक प्रकारे वगळलेलं आहे, वाळीत टाकलेलं आहे, असा त्याचा अर्थ. बरोबर, म्हणजे धुऱ्यावर ठेवणे म्हणजे काय, वगळणे, असा त्याचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवा. बघा, एका शब्दाचे अनेक अर्थ, यामध्ये आपण पक्ष या शब्दावरती सविस्तर चर्चा केली होती. आपण पाहिलं होतं, पक्ष या शब्दावरूनच पक्षी हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे ज्याला पक्ष आहेत, म्हणजे ज्याला पंख आहेत, तो कोण? पक्षी, असं आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. म्हणजेच पक्ष म्हणजे पंख. आले लक्षामध्ये, पक्ष म्हणजे पंख. पुढे आपण पाहिलं होतं की पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा, किंवा आपण शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष पाहिले होते. 15 दिवसाचा कालावधी असतो, ते आपण पाहिलं होतं. कृष्ण पक्ष का म्हणायचं, शुक्ल पक्ष का म्हणायचं, हे पण पाहिलं होतं. कृष्ण शब्दाचा अर्थ आपण पाहिला होता, शुक्ल शब्दाचा अर्थ आपण पाहिला होता. त्यावरून आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं की पक्ष या शब्दाचा अर्थ काय होतो? पंधरवडा, 15 दिवसाचा जो कालावधी,
त्याला पक्ष असं म्हटलं जातं. पितृपक्षावरून आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं, किंवा शुक्ल पक्ष कृष्ण पक्षावरून लक्षात ठेवायला सांगितलं होतं. दुसरा एक शब्द आपण पाहिला होता, पक्ष म्हणजे 15, आणि दर 15 दिवसांनी जे प्रसिद्ध होतं नियतकालिक त्याला पाक्षिक म्हणतात, हे आपण पाहिलं होतं. त्यावरून पक्ष म्हणजे 15 हा लक्षात राहतो आपल्या. आणि पक्ष म्हणजे राजकीय पक्ष, जसे की भाजप काँग्रेस नावाचे हे पक्ष आहेत, म्हणजे राजकीय संघटना आहेत एक प्रकारे. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. बघा, पक्ष म्हणजे बाजू असा पण अर्थ होतो, पण वारा आणि स्वच्छंद हे त्याचा अर्थ येत नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येत नाही. आलं लक्षामध्ये? कसं लक्षात ठेवायचं? पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. बघा, पुढे सुतोवाच करणे हा वाक्प्रचाराच्या विरुद्ध अर्थाचे वाक्प्रचार ओळखायला सांगितले, आणि यावरती पण आपण खूप सविस्तर चर्चा केली होती. सगळे याची उत्पत्ती आपण डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगितली होती, बरोबर. आणि नेमका त्याच पद्धतीचे क्वेश्चन्स आलेले आहेत बघा सगळे. आपण पाहिलं होतं, सुतोवाच हा शब्द सूत उवाच पासून बनलेला आहे. सूत म्हणाले, काय म्हणाले, कशाच्या प्रारंभी म्हणाले, हे आपण सगळी सविस्तर स्टोरी पाहिली होती. मग सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे, असं आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं, बरोबर. ओनामा, ओनामा म्हणजे ओम नम शिवाय. ओम नम शिवाय वरून ओनामा शब्द तयार झाला आहे. कसा तयार झालाय ते आपण पाहिलं. कशाच्या प्रारंभी म्हटला जातो तो मंत्र हे आपण पाहिलं होतं. त्यावरूनच ओनामा म्हणजे प्रारंभ, सुरुवात असं आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं, बरोबर. मग सुतोवाच करणे म्हणजे काय? प्रारंभ करणे, सुरुवात करणे, हे आपल्याला लक्षात जर राहिलं तर याचं उत्तर देता येतं. मग याच्या विरुद्धार्थी म्हणजे काय? शेवट, शेवट होणे. शेवट होणे या अर्थाने कोणते वाक्प्रचार आहेत हे आपल्याला शोधायचे. मग आपण अथश्री आणि इतिश्री दोन्हींचे अर्थ समजून घेतले होते. अथश्री म्हणजे प्रारंभ, का प्रारंभ हे आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. इतिश्री म्हणजे शेवट, का शेवट हे पण आपण कसं, त्याच्या मागची पूर्वपीठिका आपण पाहिली होती. त्यावरून ते सहज लक्षात राहतं. अथपासून इतिपर्यंत, किंवा अथ श्री गणेश पुराण प्रारभ्यते, किंवा इति श्री गणेश पुराणम संपूर्णम, असं आपण पाहिलं होतं. आले लक्षात? मग त्यावरून इतिश्री होणे म्हणजे शेवट होणे, हे आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. मग सुतवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे, आणि इतिश्री होणे म्हणजे शेवट होणे, हे फिक्स बरोबर आहे. आले लक्षामध्ये? आता मोठमाती देणे म्हणजे काय? मोठमाती देणे म्हणजे काय? बघा, ज्यावेळेस एखादा व्यक्ती मृत पावतो, त्यावेळेस त्याचा मृतदेह काय जातो? जमिनीत पुरला जातो. आणि त्यावेळेस त्या मृतदेहाला श्रद्धांजली देण्यासाठी मुठी मुठीने काय दिली जाते? माती दिली जाते. मुठी मुठीने, मुठीत माती जी असते ती माती दिली जाते. त्यावरूनच मूठ माती देणे हा वाक्प्रचार आलेला आहे. यावरती आय थिंक आपण चर्चा केली होती, बरोबर. मूठ माती देणे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ज्यावेळेस शेवट होतो त्यावेळेस ती मूठ माती दिली जाते ना. मग त्यावरूनच हा वाक्प्रचार आलेला आहे. ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीचा शेवट होतो त्या अर्थाने मूठ माती देणे हा वाक्प्रचार वापरला जातो. ए आणि बी फिक्स बरोबर आहे. आता इथं सी पण आपल्याला बरोबर वाटू शकतं, पण तडीस जाणे हा वेगळ्या कंटेक्स्टमध्ये वापरला जातो. इथे फक्त ए बी बरोबर आहे, सी चूक आहे, लक्षात ठेवा. सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ, त्याच्या विरुद्धार्थ शेवट होणे या अर्थाने दोन वाक्प्रचार येतात, इतिश्री होणे आणि मोठमाती होणे. तडीस जाणे म्हणजे काय? एखादं कार्य पूर्ण होणे या अर्थाने, बरं. उदाहरणार्थ एखादं कार्य तुम्ही तडीस नेलं म्हणजे पार पाडलं, ते पूर्ण केलं. तिथं शेवट होणे असा अर्थ ध्वनीत होतो, पण फिक्स आपल्याला शेवट होणे असा अर्थ घेता येत नाही. तडीस जाणे आपण पूर्ण होणे या अर्थाने प्रामुख्याने वापरतो. त्यामुळे सी इथं येणार नाही. आले लक्षात? पर्याय क्रमांक 4 येणार नाही, पर्याय क्रमांक 2 येणार आहे. ए बी बरोबर, सी चूक. बघा मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे, कसं लक्षात ठेवायचं आपण ती चर्चा ऑलरेडी केलेली आहे. त्याची उत्पत्ती आपण समजून सांगितलेली आहे लेक्चरमध्ये ऑलरेडी, बरोबर. मग सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे, याच्या विरुद्धार्थी म्हणजे काय? शेवट होणे. शेवट होणे या अर्थाने इतिश्री होणे, शेवट होणे या अर्थाने मोठमाती होणे हा वाक्प्रचार येतो. पण तडीस जाणे येत नाही. तडीस जाण्याचा प्रमुख अर्थ होतो पूर्ण होणे या अर्थाने. इथे शेवट होणे असं वाटू शकतं आपल्याला, पण त्या कंटेक्स्टमध्ये तो प्रामुख्याने वापरला जात नाही. ए बी फक्त या ठिकाणी येणार आहे, विरुद्धार्थ आहे. आले लक्षात? बघा, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जोडायला सांगितल्या होत्या. आता बघा, परीक्षेत असं छचोर हा शब्द ऐकला तर आपल्याला लगेच जनरली लक्षात येतं की एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो ना, काय छचोरगिरी चालवलेली आहे रे. एखाद्या व्यक्तीचं वर्तन ज्यावेळेस चांगलं नसतं त्यावेळेस त्याला आपण छचोर म्हणतो. मग त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? सदाचारी असणार आहे. म्हणजे ज्याचं नेहमी वर्तन चांगलं असतं, आचार विचार चांगले असतो, त्याला आपण सदाचारी म्हणतो ना, बरोबर. म्हणजे ए ला 3 येणार आहे. आणि कवडी चुंबक हा पण वाक्य शब्द आपल्याला माहितीचा असतो, बरोबर. म्हणजे कंजूस व्यक्तीला आपण कवडी चुंबक म्हणतो. मग त्याच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? दानशूर येणार आहे ना.
म्हणजे जो कंजूस आहे तो काहीच कोणाला देत नाही, तो कवडी चुंबक. पण जो काही सर्वांना इतरांना उदार हस्ते दान करतो, तो दानशूर. आले विरुद्धार्थी शब्द लक्षात. ह्या दोन शब्दांवरूनच आपल्याला उत्तर देता येत होतं. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. आता दर्प म्हणजे काय? आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीला खूप दर्प आहे बाबा. दर्प आहे म्हणजे काय? खूप सारा अहंकार आहे त्याला, किंवा गर्व आहे, ताठ आहे. एखाद्या गोष्टी मिळवल्याचा, प्राप्त केल्याचा एक दर्प त्याच्या मनात निर्माण होता, असं आपण म्हणतो. म्हणजे अहंकार निर्माण होतो. अहंकारच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? लीनता येणार आहे. बघा, लीनता म्हणजे एखादी गोष्ट आपण लीनतेने करतो, म्हणजे विनम्रपणे करतो, लीनतेने करतो. बरोबर, म्हणजे आपल्या स्वभावात लीनता आहे म्हणजे नम्रता आहे. म्हणजे दर्पच्या विरुद्ध लीनता येणार आहे ना. दर्प म्हणजे अहंकार, गर्व, आणि लीनता म्हणजे नम्रता, विनम्रता. बरोबर. आता निरर्गल हा शब्द लक्षात ठेवा. बघा, त्याची उत्पत्ती सांगतो मी तुम्हाला. निरर्गल म्हणजे निर अधिक अर्गला, यावरून निरर्गल शब्द तयार झालेला आहे. निर म्हणजे नसणे, अर्गला म्हणजे विशिष्ट अशा शृंखलेमध्ये किंवा विशिष्ट अशा बंधनामध्ये नसणे, या अर्थाने निर्गल शब्द वापरला जातो. म्हणजे कुठलंही बंधन नसणाऱ्या गोष्टीला आपण अनिर्बंध किंवा स्वैर असं म्हणतो. म्हणजे निरर्गलचा अर्थ काय होतो? अनिर्बंध, स्वैर. बरोबर. कुठल्याही शृंखलेत नसणारा, म्हणजेच तो कसा असतोय? उच्छृंखल असतोय. म्हणजे कुठल्याही बंधनात नसतोय, म्हणजेच कसा असतोय? अनिर्बंध, स्वैर असतोय. त्याच निरर्गल किंवा उच्छृंखल असं म्हटलं गेलेलं आहे. आले लक्षात? निरर्गल हा शब्द कुठलंही बंधन नाही, म्हणजे अनिर्बंध आहे, स्वैर आहे. त्याच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? संयमपूर्ण असणार आहे. संयमाने घेणारा, विशिष्ट बंधनात असणारा, अशा अर्थाने. आले लक्षात? निरर्गल म्हणजे स्वैर, अनिर्बंध. त्याच्या विरुद्धार्थी संयमपूर्ण. बघा, शब्दसिद्धीवरती हा प्रश्न होता, सोपा होता. झाड, डोळा, घोडा, आपल्या ट्रिक मधले जसे तसे शब्द आहेत, देशी शब्द. बरोबर. सहज आपल्याला ते समजतात. झाड, डोळा, घोडा. कोवळा, सासू आणि घास हे कसे तद्भव शब्द आहेत? कारण बघा, कोमल ह्या तत्सम शब्दावरून कोवळा हा शब्द मराठीत आलेला आहे. म्हणजे तो संस्कृत शब्दात ज्यावेळेस शब्दात बदल होऊन शब्द मराठीत येतो, त्यावेळेस त्याला आपण तद्भव म्हणतोय. आपण पाहिलेलं आहे. जशास तसा वापरला तरी त्याला आपण तत्सम म्हणतो. त्याच सारखा तत्सम. आणि थोडा बदल करून आला तर त्याला तद्भव म्हणतो आपण, हे पाहिलेलं आहे. बरोबर. ग्रास वरून काय आलेला आहे? घास आलेला आहे. म्हणजे घास हा शब्द कसा झाला? तद्भव झाला. आपण पाहिलं होतं, सोपा प्रश्न होता हा. उत्सव, सत्कार, नदी, संस्कृत मधले शब्द जशाच तसे वापरलेत मराठीत. उत्सव, सत्कार आणि नदी म्हणजेच ते कशा आहेत? तत्सम आहेत. आले लक्षात? आता हे झुरळ, उसळ, केळवण हे सगळे आपल्या ट्रिकमध्ये येतात शब्द. बरोबर. उसळ, केळवण कानडी शब्द आहे. कानडी भाषेतून कानडी शब्दांची ट्रिक आपण पाहिलेली आहे. त्यात वेगवेगळे पदार्थ आपण पाहिले होते. उसळ, केळवण हे शब्द येणार आहेत कानडी. आले लक्षामध्ये? सोपा प्रश्न होता. बघा, आता हा थोडा अवघड प्रश्न होता. आपल्याला प्रश्न काय विचारला होता? देशी शब्दांचा गट असलेला अचूक पर्याय ओळखा. देशी शब्द ओळखायला सांगितले होते. तर आपण ज्यावेळेस, आपल्याला ट्रिक लगेच आठवली पाहिजे. आपली हवेली, हवेली शब्द कोणत्या शब्दात येतो? आपण पाहिलं होतं शेट नानावटी. शेट नानावटीने हवेली कधी बांधली, ही आपल्या गोष्टीत येतं शब्द. आणि आपण हे शेट नानावटी गुजराती शब्दांशी संबंधित पाहिलं होतं. बरोबर. हवेली हा शब्द गुजराती आहे. आपल्याला देशी शब्द ओळखायला सांगितले, त्यामुळे सी एलिमिनेट होतो. सी एलिमिनेट झाल्यावर दोन पर्याय जातात, सी बरोबर वाले. पहिला आणि दुसरा पर्याय एलिमिनेट होतो. आले लक्षामध्ये? म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ऑलमोस्ट प्रश्नाच्या जवळ, उत्तराच्या जवळ पोहोचता येतं, जर अवघड प्रश्न जरी आला तरी. आले लक्षामध्ये? मग बी डी बरोबर की फक्त डी बरोबर? तर डी तर फिक्स बरोबर आहे, आपल्याला लगेच लक्षात येते. डोके आपल्या ट्रिकमध्ये येतो, देशी शब्दांचा गट आहे. कालव, डोके आणि बडबड हे देशी शब्द आहेत, हे आपल्याला पर्यावरून समजतंय. डी बरोबर, डी बरोबर आहे. आता आपल्याला फक्त बी चा विचार करायचा आहे. बी बरोबर येईल की चूक येईल? दागिना, थोबाड, कल्ला. आता शब्द वाचल्याबरोबर कळतं की थोबाड हा देशी शब्द असेल बाबा. कल्ला, दागिना, दागिना. दागिना ऐवजी दागिना शब्द आहे म्हटल्यावरती तो देशी असण्याची शक्यता आहे बाबा. बरोबर. म्हणजे 3 उत्तर देता येते, बीडी बरोबर येणार आहे. आलं लक्षात? किंवा रिस्क घेता येते आपल्याला, दोन पैकी कोणतं द्यायचं बाबा. देऊयात बी बरोबर, घेऊयात आपण. कारण हे शब्द थोबाड आपल्याला देशी वाटतोय. आले लक्षामध्ये? अवघड प्रश्नाला कसं डील करायचं? तर काहीतरी क्ल्यू असतो. हवेली हा आपल्याला क्ल्यू मिळाला, त्यावरून दोन पर्याय एलिमिनेट करता आले. कारण हवेली हा गुजराती शब्द आहे.
आपल्याला देशी शब्द ओळखायला सांगितले, मग राहिले दोन पर्याय, दोन पैकी आपल्याला एक उत्तर देता येतं, रिस्क घेता येते, किंवा आपल्याला गेसवर्क करता येतं की बाबा पोवाड, कल्ला, दागिना हे देशी असू शकतील. कारण ज्या ती डी मधले सगळे शब्द देशी आहेत ते आपल्याला पर्यावरून कळते. बरोबर. मग या बडबडवरून कल्ला करणे हा पण देशी शब्द येतोय, असं आपल्याला गेसवर्क करता येतं आणि बी आणि डी बरोबर घेता येतं. आले लक्षात? पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, ह्या प्रश्नावर थोडी चर्चा करूयात आपण. सोपा प्रश्न असला तरी चर्चा करावी लागेल. बघा, आता अभिनंदन, नंदन या शब्दाला अभि हा उपसर्ग लावलेला आहे. अभि ह्या उपसर्गाचे अर्थ पण आपण वेगवेगळे पाहिलेले आहेत. बरोबर. अभिनंदन हा उपसर्ग घटित शब्द आहे. एला चार, एला चार असणारे दोनच पर्याय आहेत, बाकीचे दोन पर्याय एलिमेंट होतात. आता बघा, गोडधोड, गोडधोड हा अंश अभ्यस्त शब्द आहे. बरोबर, गोडधोड अंश अभ्यस्त शब्द आहे, त्यामुळे अभ्यस्त शब्दामध्ये येतो तो, सहज आपल्याला आयडेंटिफाय होत होतो. अभ्यस्त होणे म्हणजे द्विरुक्ती होणे. मग गोड ह्या शब्दाची द्विरुक्ती झालेली आहे, गोड गोड अशा ऐवजी गोडधोड आलेली आहे, म्हणजे अंशतः द्विरुक्ती झालेली आहे, म्हणून तो अंश अभ्यस्त झाला. पूर्ण जर द्विरुक्ती झाली असती तर तो पूर्ण अभ्यस्त झाला असता. बरोबर. गोडधोड इथं अभ्यस्त शब्द आहे, आपल्याला माहिती. तर आता इथं पुजारी आणि तेलकट मध्ये कन्फ्युज होऊ शकतं. आता प्रत्येक घटित शब्दांमध्ये काही धातू साधित येतात, काही शब्द साधित येतात. धातूंना लागलेले शब्द धातू साधित, धातूंना लागलेले प्रत्यय त्यापासून बनलेले शब्द धातू साधित, आणि नाम सर्वनामाला प्रत्यय लागून बनलेले शब्द शब्द साधित. बरोबर. मग इथे तेलकटला कट हा प्रत्यय लागलाय, मग तुम्ही त्याला प्रत्यय घटित घेऊ शकता, पण चुकतंय उत्तर, कारण पुजारी या शब्दाला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे. बरोबर. मग इथे लक्षात ठेवायचं की तेल हा शब्द नाम आहे ना, म्हणून त्याला शब्द साधितेमध्ये टाकायचा. आणि पूजण्याची क्रिया आहे, पूज हा धातू झाला, तो धातू साधित झाला, म्हणून त्याला स्पेसिफिक प्रत्यय घटित म्हणायचं. आले लक्षात? काय करायचं, ज्यावेळेस नाम सर्वनामाला प्रत्यय लागला असेल त्यावेळेस शब्द साधित असं उत्तर द्यायचं, आणि इतर धातूंना लागला असेल त्यावेळेस प्रत्यय घटित असं उत्तर द्यायचं. आले लक्षामध्ये? अशा प्रकारे आपल्याला हे सर्व प्रश्नांची उत्तरं देता येत होती. चालेल, थांबूयात मित्रांनो आपण या ठिकाणी. धन्यवाद, आभारी आहे.